एवढ्या हॅपी मुमेंटमध्ये एक दुःखाचा क्षण लपून बसलाय कोणास ठाऊक होतं. सांगते काय झालं ते. त्या अगोदर काल इवाच्या स्कूलमध्ये अॅन्युअल गॅदरिंग फंक्शन होता. त्यासाठी आम्ही खूप तयारी केली होती. मागच्या वर्षी माझ्या आजारपणामुळे तिला तिची गॅदरिंग मिस करावी लागली होती. त्यामुळे यावर्षी आम्ही दोघीही खूप जास्त एक्सायटेड होतो. सुंदर प्रकारे फंक्शन झाला. त्यात इवाने पार्टिसिपेट पण केलं होतं. याच्याबद्दलचा फुल डिटेल ब्लॉग आणि इवाचा डान्स पण मी तुम्हाला युट्यूब चॅनलवर टाकेनच. सगळा फंक्शन झाला. त्यानंतर आम्ही मस्त एन्जॉय केलं. तिथलं फूडही खूप छान होतं. सगळ्या गोष्टी खूप सुंदर झाल्या. आणि या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर आम्ही घरी जायला थोडंसं लेट झालं होतं. 11:30-12 वाजले होते. जातेवेळी आम्ही इवाला बोललो होतो की लिफ्टने चल, पण तिने स्टेअर्स यूज केले. तिच्याबरोबर तिची फ्रेंडही होती. काय केलं त्यांनी काय माहित, रेस लावली होती आणि त्याच्यामध्ये इवाचा अँकल ट्विस्ट. आम्हाला वाटलं थोड्या वेळात बरं होईल, पण ती जास्तच रडायला लागली आणि तिच्या पायाला सूजही आली. त्याच्यामुळे रात्रीच्या 1 वाजता आम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं फ्रॅक्चर वगैरे काही नाही, फक्त अँकल ट्विस्ट आहे, कमी होईल. औषध वगैरे दिले तिला. जो स्प्रे लावायला दिला होता तो स्प्रे आम्हाला भेटत नव्हता. 1-2 मेडिकलमध्ये शोधल्यानंतर तोही भेटला. अशा प्रकारे चांगल्या हॅपी डेचा सॅड डे झाला आणि आम्हाला खूप वाईट वाटलं कारण ती खूप जास्त रडत होती. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.